कुंभ राशी 4, 5, 6, 7, 8, 9 मोठा चमत्कार. कुंभ राशी मित्रांनो, नशीब बदलणार. श्री स्वामी समर्थ. पुढील 10 दिवसात तुम्हाला जणू दुसरा जन्म मिळणार. तुमची 5 मोठी स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे, कारण गुरुने कर्क राशीत प्रवेश केला आहे आणि आता तुमचे नशीब उजळणार आहे. जे भाग्य अनेक वर्षापासून तुम्हाला रडवत होते, तेच भाग्य आता तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडणार आहे. मित्रांनो, रडणे धडपडणे आता थांबवा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा, कारण 10 दिवसात तुमच्या आयुष्यात जे काही घडणार आहे ते सामान्य नाही. आता तुमच्या जीवनाची दशा आणि दिशा दोन्हीही बदलणार आहे. मागील 5 ते 6 महिन्यात तुमचे जवळपास प्रत्येक निर्णय चुकीचे ठरले. आपल्या लोकांनीच तुमचे जगणे कठीण करून ठेवले होते. आशा अपेक्षा तुटत होत्या. तुम्ही अशा परिस्थितीत अडकले होतात की बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नव्हता. मनात अनेक प्रकारची चिंता आणि तणाव होते. रात्री नीट झोपही लागत नव्हती. परंतु जून महिन्याचे हे सुरुवातीचे 10 दिवस तुमच्या आयुष्यात अनेक मोठे बदल घेऊन येणार आहे. आता तुमच्या येणाऱ्या 7 पिढ्यांचे भविष्य तुमच्या हातात आहे. या 10 दिवसात संपूर्ण कुटुंबाची रूपरेषा बदलू शकते. मागील काही काळात तुम्ही जिथे जिथे मेहनत केली तिथून तुम्हाला निराशाच हाताला लागली. काहीतरी मोठं करायचं होतं, पण ते शक्य होत नव्हतं. तुमची राशी कुंभ आहे, जी इतरांच्या आयुष्यात आनंद वाटते, पण स्वतःच्या आयुष्यात मात्र आनंदाचा मागमूसही नसतो. ज्याचे भले करतात तेच लोक तुमच्या विरुद्ध कारस्थान करतात, कारण तुम्ही कुंभ राशींचे जातक आहात. मागील काही काळात तुम्ही ठरवले होते की आता कोणाची मदत करायची नाही, कोणाकडून अपेक्षा ठेवायची नाही आणि आपले कष्टाने कमवलेला पैसा कोणाला द्यायचा नाही. काय झाले? त्या सर्व निर्णयावर पाणी फिरले. तुम्ही पुन्हा लोकांची मदत केली, लोकांना होकार दिला, त्यांना पैसे दिले, मध्यरात्री उठून मदत केली, स्वतःच्या आयुष्याची तडजोड केली आणि स्वतः उपाशी राहून इतरांना खाऊ पिऊ घातले. पण त्या बदल्यात तुम्हाला काय मिळाले? फसवणूक, एकटेपणा आणि संघर्ष. संघर्षाच्या वेळी तुम्ही नेहमीच एकटे उभे राहिलात, कारण तुम्ही कुंभ राशींचे जातक आहात. तुमचे राशी स्वामी साक्षात न्यायाचे देवता शनिदेव आहेत. जर कुंभ राशींचे व्यक्ती थोडासा स्वतःसाठी विचार करेल, स्वतःच्या आनंदासाठी जगेल, तर तो आयुष्यात कोणतीही उंची गाठू शकते. पण हे पुढील 10 दिवस विशेष आहेत. या काळात तुम्ही स्वतःची सर्वाधिक काळजी घ्यायला हवी. तुमच्या शरीराची आणि आरोग्याची विशेष काळजी घ्या, कारण मागील काही काळातील चिंता आणि तणाव इतके वाढले आहेत की तुमचा रक्तदाब वाढत आहे. अचानक काही ना काही छोटे छोटे आजार होत आहेत. रात्री डोकेदुखी इतकी वाढते की रात्री झोप येत नाही. अधूनमधून औषधे घ्यावी लागतात. औषधांवर अवलंबून राहण्याची वेळ आता आली आहे. चला तर मग जाणून घेऊया पुढील 10 दिवसात तुमच्यासाठी कसे असतील. पण एक गोष्ट नक्की आहे, तुम्ही कुंभ राशींचे जातक आहात आणि तुम्ही हार मान्य मानणाऱ्यांपैकी नाही. ही खूप चांगली गोष्ट आहे आणि आजही तुम्ही हार मानली नाही. मागील 4 ते 5 वर्षात तुम्ही जितके धोके आणि दुःख जखमा सहन केल्या आहेत, तितक्या फार कमी प्रमाणात सहन केल्या असतील. शनीची 7.5 सुरू झाल्यापासून असे वाटत होते की जणू काही वाईट नजर लागली आहे. मेहनतीचे फळही मिळत नव्हते. आपले लोकही विरोधात गेले, परकांनीही फसवले. ज्यांच्यावर प्रेम केलं त्यांनीच तुमची संपत्ती आणि पैसा हिसकावून घेतली आणि आता कोणावर विश्वास ठेवायचा हे तुम्हालाही समजत नव्हतं. पण आता परिस्थिती अशी झाली आहे की तुम्हाला एकटेपणा आवडू लागला आहे. एकटे राहणे पसंत पडू लागले आहे. 4 लोक बोलायला आले तरी तुम्ही तिथून निघून जाता. कोणी तुम्हाला सल्ला दिला तरी तुम्ही ऐकत नाही. आता तुम्हाला इतके समजले आहे की या जगात माझे कोणी नाही. माझे आयुष्य मला स्वतःलाच घडवावे लागेल. कोणाकडूनही अपेक्षा ठेवायची नाही. पण अडचण अशी आहे की आता जरी तुम्हाला हे समजले असले तरी परिस्थिती सुधारल्यानंतर तुम्ही पुन्हा जुन्या चुका करण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या चुका पुन्हा होऊ देऊ नका. ही 10 दिवस कसे असतील ते पाहूया. सर्वप्रथम राहू तुमच्या लग्नस्थानी बसले आहेत. मागील काही काळापासून तुम्हाला योग्य काय आणि अयोग्य काय हे समजत नव्हते. राहू तुम्हाला गोंधळात टाकत होता आणि तुमच्या मनात भ्रम निर्माण करत होता. काय चांगले आणि काय वाईट हे ओळखणे कठीण झाले आहे. इतकेच नाही तर तुम्ही स्वतःवरही संशय घेऊ लागला होता. स्वतःच्या क्षमतेबद्दलही शंका निर्माण झाली होती. मागील काही काळापासून तुम्ही स्वतःच्या सामर्थ्यावर प्रश्नचिन्ह केले आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कुंभ राशींचे लोक इतके कर्तृत्ववान असतात की जेव्हा त्यांच्या मनात जिद्द आणि जुनून असतो तेव्हा ते सर्व काही साध्य करू शकतात. पण सध्या तुम्हाला ते जमून येत नाही. राहूमुळे तुम्ही थोड्याशा संभ्रमात आहात. म्हणून इतर कोणाचेही ऐकू नका. अशा व्यक्तीचे एका ज्याच्यावर तुमचे डोळे झाकून विश्वास आहे. तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती नक्कीच असेल, मग तो तुमचा जीवनसाथी असो किंवा घरातील कोणी सदस्य असो, ज्याबद्दल तुम्हाला वाटते की ही व्यक्ती मला योग्य मार्गदर्शन करेल. अशाच व्यक्तीच्या आणि आयुष्यात पुढे जा. मागील काही काळात बद्दल बोलायचे झाले तर राहू आणि शनी तुमच्या धनभावात बसले आहेत.
मंगळ पराक्रमाच्या भावात आहे आणि सूर्य 4थ्या भावात म्हणजेच घरातील सुख शांतीच्या भावात विराजमान आहे. बुध प्रेमाच्या भावात आहे. प्रेम संबंधामध्ये बोलायचे झाले तर तुम्ही आता भावनांपेक्षा बुद्धीचा वापर करा. कोणीही तुमच्याशी खेळ करू शकणार नाही. या 10 दिवसात जर कोणी खोटे प्रेम दाखवले तर तुम्हाला लगेच समजेल की ही व्यक्ती माझ्याशी खोटे प्रेम करत आहे. ही व्यक्ती खोटी आश्वासनं देत आहे. तुम्ही सहज ओळखा कोण तुमच्यावर खरे प्रेम करते आणि कोण फक्त खोटे बोलते. हे तुम्हाला स्पष्टपणे समजेल. नात्यांचे खरे स्वरूप आता तुमच्यासमोर येणार आहे. या 10 दिवसात तुम्हाला एकांत खूप आवडू लागेल. तुम्ही स्वतःशी संवाद साधा आणि तुमचा जीवनसाथी आता तुमची ढाल बनणार आहे की तुम्ही 7व्या भागात असल्यामुळे तुम्हाला असे वाटू शकते की सर्वांपासून, नातेवाईकांपासून, अगदी जीवनसाथीपासूनही दूर जावे, कुठेतरी एकटे राहावे, संन्यास घ्यावा असे विचार मनात येऊ शकतो. पण सध्या तुमचे जीवनसाथी तुमची ढाल ठरेल. तुम्ही कितीही काही केले तरी तो तुम्हाला सावरून ठेवेल, समजावून सांगेल. राहूमुळे जो भ्रम निर्माण होत आहे त्यापासून जीवनसाथी तुम्हाला वाचवेल. ही तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. तुमचे मन हे आता अधिक स्थिर आणि सकारात्मक राहील. जी अडकलेली होती प्रलंबित कामे त्यामध्येही आता काहीतरी निर्णय होतील. एकतर नाते तुटेल किंवा लग्न निश्चित होईल. काही ना काही घडणार आहे. ज्या संभ्रमात तुम्ही अडकले होतात त्यातून आता बाहेर पडणार आहात. कुंभ राशींच्या लोकांनो, आता एक गोष्ट लक्षात ठेवा. मागील काही काळात तुम्हाला सर्वाधिक त्रास या गोष्टीचा झाला की तुमचे काही निर्णय सतत चुकीचे ठरत होते. तुम्ही विचार केला की ती मेहनत करेन आणि मेहनतीत केली पण ती मेहनत व्यर्थ गेली. तुम्ही ठरवले की आपल्या कुटुंबाचे जीवन सुधारायचे, त्यासाठी आवश्यक पावले उचलली पण परिस्थिती उलटी झाली. ज्याच्यासाठी तुम्ही काहीतरी चांगले करायचे ठरवले तेच लोक तुमच्या विरोधात गेले. कोणाला मदत करायची म्हणून मदत केली तरी तेच तुमच्या विरोधात उभे राहिले. म्हणजे ज्यांच्यासाठी तुम्ही सर्व काही सहन केले, ते तुमचा वेळ, तुमचे मन, तुमची भावना दिल्या, तेच लोक मागील काही काळात तुमच्या विरोधात गेले. हाच त्रास तुम्ही सर्वाधिक सहन करत आहात. तुम्हाला खूप खंत होती की माझ्याबरोबर असे काय घडते, पण तुम्ही कुंभ राशींचे जातक आहात. सध्या शनीच्या 7.5चा अंतिम टप्पा सुरू आहे. हा प्रत्येक गोष्टीत विलंब होत आहे. प्रत्येक गोष्टीत उशीर होत असल्याची जाणीव तुम्हाला होत आहे. सध्या कोणतेही काम सहज पूर्ण होत नाही. कोर्ट कचेरीची प्रकरणे लांबत आहेत. प्रत्येक गोष्टीसाठी खूप मेहनत करावी लागते. तरीही अपेक्षापेक्षा परिणाम मिळत नाही. पण या 10 दिवसात सर्वात मोठी सकारात्मक गोष्ट म्हणजे गुरु आणि शुक्र यांची युती होत आहे आणि गुरु कर्क राशीत उच्च स्थानी जात आहे. तुम्ही बऱ्याच काळापासून कर्जामुळे त्रस्त आहात. परिस्थिती अशी आहे की जितकी कमवता त्यापेक्षा जास्त कर्ज फेडण्यात खर्च होतो. कर्जामुळे घरातील सुख शांती पूर्णपणे नष्ट झाली आहे. मनात इतकी चिंता आहे की त्याचा राग तुम्ही घरच्यांवर आणि जीवनसाथीवर काढता. या कर्जामुळे सर्व काही बिघडत आहे. पण शुक्र आणि गुरुची युती असल्यामुळे जे कर्ज तुम्हाला त्रास देत आहे त्यापासून आता तुम्हाला मोठ्या प्रमाणात मुक्ती मिळू शकते. काही ना काही मार्ग नक्की सापडेल. छोट्या मोठ्या आरोग्य समस्या, तणाव आणि चिंता यापासून तुम्हाला आता आराम मिळेल. वाढलेला रक्तदाब हळूहळू सामान्य होऊ शकतो. सूर्य घराच्या सुख शांतीच्या भावात असल्यामुळे घरात काही नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू येऊ शकतात. आरामदायी आणि आलिशान वस्तू घेण्याची इच्छा होऊ शकते. घरात फर्निचर बनवू शकता, वाहन खरेदी करू शकता. बहुतेक सुखसोयी वाढवण्याचा प्रयत्न करा, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. गुरु आणि शुक्र 6व्या भावात असल्यामुळे थोडासा आळस येऊ शकतो. त्यामुळे आळस टाळा आणि कामे पुढे ढकलू नका. या दिवसात काम करण्याची सवय टाळणे खूप महत्त्वाचे आहे. आणि कुंभ राशींच्या लोकांनो, मला एक गोष्ट सांगा. मागील 2 ते 3 वर्षात तुमच्या आयुष्यात एक मोठ्या संधी आल्या होत्या. पण अचानक काही घटना घडल्या की ते आनंद नाहीसा झाला. जे उत्पन्न होते ते कर्ज आणि आजारांवर खर्च होऊ लागले. घरात वादविवाद सुरू झाले. मागील 4-5 वर्षात असे अचानक घडले आणि त्यानंतर या घटना पुन्हा घडत राहतील. कारण शनिदेव तुमची परीक्षा घेत होते. अनेक लोकांनीही माहीत नव्हते की 7.5 सुरू झाल्यावर नेमके काय करावे. घर अडचण तिथेच निर्माण होते. यामुळे सावध राहणं गरजेचे आहे. 7.5च्या काळात, विशेषतः आता अंतिम टप्प्यात, सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा. उठल्यानंतर शनिदेवांचे ध्यान करा. शनिदेवांना प्रार्थना करा. आई-वडिलांचे चरण स्पर्श करा. मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. चांगली कर्म करा. वडीलधाऱ्यांचा अपमान करू नका. घरात लवकर कमवाली बाई, ड्रायव्हर किंवा सफाई कर्मचारी असतील तर त्यांची मदत करा. अशा लोकांना आर्थिक मदत करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.